Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. दुबईमध्ये काल भारत आणि पाकिस्तानची मॅच झाली आणि या मॅचमध्ये पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याने 50 रन पूर्ण केले. मुद्दा 50 रन पूर्ण करण्याचा नव्हता, मुद्दा होता तर त्याने 50 रन केल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनचा. सेलिब्रेशन कसं होतं तर त्याने बॅट हातामध्ये धरलेली होती आणि AK-47 रायफल जशी पकडतो त्या पद्धतीने त्याने आकाशामध्ये गोळ्या झाडल्या. याचा रेफरन्स कशाची होता तर पहलगाममध्ये ज्या वेळेला पाकिस्तानी आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि भारतीय निष्पाप 26 नागरिकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या, त्या घटनेशी त्याचा संबंध होता का किंवा तो तसंच करून भारतीय नागरिकांना डिवचण्याचा प्रयत्न करत होता का चाहत्यांना, या सगळ्या प्रश्नांबद्दल आपल्याला बोलायचं आहे. मी सध्या शिवाजी पार्कला आहे. इथे रोज संध्याकाळी हजारो पोरं खेळायला येतात. आज पाऊस असल्यामुळे सुद्धा पोरांची गर्दी कमी आहे, पण क्रिकेट चाहत्यांची इथं कमी नाही आहे. एक्सरसाइज करायला मुलं आलेले आहेत, क्रिकेटसुद्धा खेळत होते, त्यांच्यासोबतच आपल्याला बोलायचं आहे. तू कालची मॅच बघितलीस? हो. काय झालं कालच्या मॅचला त्यांनी जे सेलिब्रेशन केले ते आम्हाला बिलकुल आवडलं नाही. तर आम्ही त्याचं पाकिस्तानला आम्ही हरवलं, त्यांना त्यांची अवकाश दाखवली आहे. तर आता किती पण मॅच होते पण आम्ही घाबरणार नाही. आम्ही त्यांना सामना करू, त्यांना हरवू. किती पण सेलिब्रेशन करू दे, आम्ही पण आमचं सेलिब्रेशन करणार. पण आता अनेक लोक असं म्हणत होते की आपल्याला 2 देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर आपण तिथं त्यांच्यासोबत खेळायला पाहिजे की नाही, अनेक लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते. खेळणार आणि त्यांना दाखवणार पण आम्ही काय ते. आम्ही पण दुसरा सेलिब्रेशन काढू. अभिषेक शर्माने पण 50 मारले, शुभमन गिलनी पण त्यांनी दाखवले जसं आम्ही बॅटिंग करतो तुम्हाला दाखवलं, आणि दोघांचा सामना पण असाच झाला आणि जितलो पण आम्हीच. त्यांना अवकाश दाखवली आम्ही त्यांची. तर फायनल आम्ही कालचा तो व्हिडिओ बघितलाय? हो बघितला ना. कसं बॅट ओव्हर उंचावत होता. ते त्यांची आहे ना लायकी नाही खेळायची क्रिकेट मेन म्हणजे. तर त्यांचा पप्पा जर आता रिटायर झालाय, आता नवीन पप्पा आलाय. आता त्यांचा पप्पा तर विराट कोहली होता, आता तर अजून आहे ODI मधून तरी पण गोट. पण आता तो आलाय आपला शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा. त्यांनी काल त्यांची लायकी तर दाखवून दिले. त्यांची आता ते बोलतात ना लायकी खेळायची राहिलीच नाही. आता ते अजून ते एंटरटेनमेंट करतात लोकांना, पण ते लोक कशाला मॅच बघायला येतात ते समजत नाही. मला वाटत नाही की हे खेळणारे आहेत की नाही, ह्याला कोण एशिया कपमध्ये याला सिलेक्ट केलं नाही माहिती नाही मला. बस एवढं आहे. पण असं आहे ना की जरी आज त्यांनी सेलिब्रेशन केलेलं असलं तरी सुद्धा अनेक लोक सांगत होते की पाकिस्तानसोबत अशा वेळेला खेळूच नका ज्या वेळेला आपले संबंध खराब झालेले आहेत. सरकारने तरी सुद्धा टीम आपली दुबईला पाठवली त्यांच्यासोबत खेळायला. पण ते आता काय पाठवून देणारच, कारण आता मॅच आहे त्याला आपण काय सांगू शकत नाही, कारण त्यांचं ते स्पोर्ट्स लाईफ आहे. त्यांना ते करावंच लागणार मेन म्हणजे. तर त्यांचं ते कामच आहे. पण ते हँडशेक त्यांनी तो एक आहे, तर हँडशेक त्यांनी केलं नाही का आपल्या लोकांना त्यांनी केलेलं, त्यामुळे त्यांनी हँडशेक केलं नाही. त्यामुळे आपल्या लोकांनी पण त्यांच्यावर हँडशेक नाही केलं. बस एवढं. तू बघितलाय कालचा व्हिडिओ? कुठला? हा बघितलाय. दुसरा एक व्हिडिओ होता कुठला ज्याच्यामध्ये त्या अभिषेक शर्माची आणि हरीश रावची शाब्दिक बाचाबाची झालेली होती. ती शाब्दिक बाचाबाची होणारच, कारण की आपल्या बॅट्समनने तसं दाखवूनच दिलंय. त्यांच्या प्रत्येक बॉलवर आपण उत्तरं दिले तशी. त्यामुळे आणि तुम्ही बोलता ते हँडशेक नाही केले, हे नाही, ते हँडशेक केलंच नाही पाहिजे. आणि आपली स्पोर्ट्स इंडिया खूप मोठं क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव भारताचं. मग आपण आहे ना प्रत्येक गोष्टीत पाकिस्तान येते म्हणून आपण बाहेर नाही येऊ शकत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग. हा, चेन्नई सुपर किंग. कुठला आवडता प्लेअर? महेंद्रसिंग धोनी. धोनी. हा. धोनीला कधी असल्या गोष्टी आवडल्या नाही? धोनी भांडणं करत नव्हता ग्राउंडवर? आता कसं झालंय आपलं प्रकरण तसं झालेत, सिच्युएशन तशी तयार झाली आहे. त्यामुळे बाकी हँडशेक वरून खालची मॅच त्यांनी तसं केलं नव्हतं पाहिजे होतं. सेलिब्रेशन आपण जागतिक स्टेजवर खेळतोय असं नव्हतं केलं पाहिजे होतं, पण त्याचा प्रत्युत्तर भारताने बरोबर दिलं आहे. आणि सूर्यकुमारने प्रेस कॉन्फरन्समध्ये तसं सांगितलंच की आपण रायव्हलरी कशाला म्हणतो जेव्हा 15 मॅचमध्ये 8 किंवा 7 किंवा 7 अशी बराबरी असते. ही 10-1 10-0 ही बराबरी नाही आहे. मग आपण त्याची लायकी किती खाली आहे, आपण भारत कुठे वर आहे, हे खूप बोलता नाही येणार. ते काय मेलेल्या सापावर कशाला धोपाट्या टाकायचं असं त्याचं म्हणणं आहे. अजूनही काही मित्र आहेत आपले. मित्र कालची मॅच बघितली आहे तू? नाही बघितली. तुला माहिती आहे कालच्या मॅचमध्ये काय घडलंय? हां, ते बघितलं मी. ते 50 रन झाले, त्याने बंदुकी रायफल सारखी वर ठेवली. आणि तुला माहिती आहे पहलगामचा त्याला रेफरन्स? हो बघितलं. काय भावना आहे? त्यांना खेळायला नाही पाहिजे पहिली मेन गोष्ट पाकिस्तानला, तरी पण आता खेळवतोय तर बघू. या पुढे अजून काय बोलू नाही शकत त्याच्याबद्दल. या ते काल मॅटर झालाय त्या दुबईच्या ग्राउंडवर. हा बघितला. काय आता काय पाकिस्तानची लायकी नाही आपल्या समोर. तर पहिली मेन गोष्ट तर त्यांच्या शब्द आता काय बोलू मला पण नाही समजत आहे. पण ते तरी लोक म्हणतात ना की काय हाय व्होल्टेज मॅच,
ड्रामा काय आता ते राहिलंय का? पण ते काय झालंय, पप्पा जरा रिटायर झाले त्यांचे, त्यामुळे जरा कोण पप्पा? विराट कोहली यार, ऑफकोर्स कोण असणार आहे, 18 द गोट, ॲग्रेशन, टॉप गोट, बेस्ट कॅप्टन फॉर इंडिया टेस्ट क्रिकेट. आपण जायला पाहिजे होतं का दुबईमध्ये त्यांच्यासोबत खेळायला? जाणं न जाणं त्यांचं ICCचा रोल आहे. त्या हिशोबाने जर आपण स्पोर्ट्समनशिप आपली इंडिया सर्वात टॉपला आहे, तर जाणं पण ठीक आहे. पण काही जे आपले जे काही मागच्या वर्षी जे हल्ले झाले पाकिस्तानने केले, तर ते नव्हतं झालं पाहिजे. मला तर असं पर्सनली वाटतं. बट ॲज अ स्पोर्ट्समनशिपमध्ये तरी त्यांनी जाणं गरजेचं आहे, कारण की बाकीच्या टीम ज्या आहेत त्यांना आपण नाराज करू नाही शकत. त्यामुळे कुठला प्लेअर आवडतो तुला आत्ताच्या टीममध्ये? हार्दिक पांड्या, का? बिकॉज इज अ ग्रेटेड ऑलराऊंडर. काय हार्दिक पांड्यातली अशी कुठली गोष्ट तुला आवडते? द हेलिकॉप्टर शॉट, ते स्टाईल, त्याचा इगो, किती पण प्रेशर, किती पण अवघड जरी मॅच असली तरी ती मॅच तो काढू शकतो. आपण 2017चा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी बघितली, वन मॅन शो कसला तो खेळत होता. तुला माहिती आहे का आता काय उरलं ना, की आता सूर्या कॅप्टन झाल्यापासून पहिली ओव्हर हार्दिक पांड्या टाकतोय. हे एरवी आपल्याला बघायला मिळत नाही. बुमरा टाकायचा, सिराज टाकायचा, मोहम्मद शमी टाकायचा. काय याच्यामध्ये काय प्लॅनिंग दिसते तुला? प्लॅनिंग त्यांचं ते असेल, ICC जे क्रिकेट खेळतं इफेक्टिव्ह. हार्दिक पांड्या कसा आता हार्दिक पांड्या कसा प्रेशर देतो त्यांच्यावर. हार्दिक पांड्याला कसला प्रेशर नसतो पहिलाच आधी. तर हार्दिक पांड्या सिनियर प्लेअर झालाय आता. हार्दिक पांड्या त्याला खूप एक्सपिरियन्स आहे, मग त्याला तर प्रेशर काय येणारच नाही. त्याचा प्रेशरचा काय सवाल येत नाही. कारण तुला पाकिस्तानच्या पूर्वीच्या काळातलं आताच्या काळातलं कुठले प्लेअर तुला आवडतात की हे चांगले खेळायचे? आता पाकिस्तानमधले पूर्वीचे प्लेअर एक बॉलर होता, शोएब अख्तर होता. तो टाकायचा बॉल त्याच्या, पण त्याला पण खूप इगोचा होताच. पण त्याचा इगो काढला तर आपल्या सचिन तेंडुलकरने, आपला क्रिकेट द गॉड, हुक शॉट, आपला क्रिकेटचा मधला गॉड तोच आपला सचिन तेंडुलकर. त्यांनी आपल्या मराठी माणसांनी दाखवून दिलं की पाकिस्तानमध्ये की आपला पण एक जेव आहे क्रिकेटमधला, त्याला दाखवून देणारा. एवढं हरवल्यानंतर सुद्धा पाकिस्तानची मस्ती कुठे जिरते? ते लोक ते परत तसंच करतायत. ते शेवटी तेच करणार, कारण शेवटी त्यांना तेवढंच येतं. त्यांना जर त्यांची खरी ताकद दाखवायची तर भारताला हरवून दाखवा, आणि मग तुम्ही किती मोठे आहेत ते हरवून दाखवा. असे ॲक्टिंग करून आणि हवेत गोळ्या झाडून काय होत नाही. आम्हाला जेव्हा गोळ्या झाडायच्या असतात आम्ही तेव्हा बरोबर गोळ्या झाडतो, आणि जे आम्हाला करायचं आहे ते करतो आम्ही. हा बोला. काय मर्दाची बरं आम्ही मागणावार नाही करत, अंधारात घुसून धर्म जाती वगैरे विचारून आम्ही डायरेक्ट मारतो, समोर मारतो, छातीवरती मारणारे आम्ही. आम्ही मराठी आहोत. आणि बंदूक ही बॅटीतून दाखवून होत नाही. खरी बंदूक त्यांना त्यांच्या परफॉर्मन्सने दाखवायचे, कसे खेळतात त्याच्यातनं दाखवायचे. बॅट दाखवून हवेत काय होत नाही. त्यांना जर त्यांची खरी दाखवायचे, अजून प्रॅक्टिस करा, अजून टाईम घ्या, आणि मग तुमची बंदूक दाखवा आणि कुठे शॉट मारायला तिथे मारा तुम्हाला. फिल्डिंग चांगली तर करू दे. ह्या सगळ्या पोरांच्या बोलण्यातून दोन गोष्टी जाणवल्या. एक क्रिकेट आणि काय एक प्रकारे आपण काय म्हणूयात की नॅशनल सिक्युरिटीचा विषय वेगवेगळा असायला पाहिजे. पण पाकिस्तानी खेळाडूंनी असं वागायला नको होतं. तो कोण फरहान नावाचा त्यांचा सलामीवीर आहे, त्याने बॅट घेऊन AK-47ची ते ॲक्शन करणं चुकीचं होतं. एक. दुसरं, अभिषेक शर्मासोबत ज्या हारिस रौफचा तो काय लफडा झाला आहे, त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली, त्याच्याबद्दल सुद्धा या पोरांच्या भावना अतिशय तीव्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक पोरं असे सांगत होते की नाही आपण दुबईमध्ये पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला नको होतं. आपल्यासोबत जे काही प्रकार घडला आहे पहलगाममध्ये आणि त्याच्यानंतर जे काही युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली होती, त्या पार्श्वभूमीवरती आपण तिथं जाणं टाळायला पाहिजे होतं. एका मुलाची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची सुद्धा होती. त्याचं असं म्हणणं की हे खेळ आहे आणि भविष्याचा विचार करून आपण पाकिस्तानसोबत खेळलो असावं, असं सरकारला किंवा BCCIला वाटलं असावं असं त्याचं म्हणणं होतं. पण सारासार इथल्या क्रिकेट खेळणाऱ्या, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या, स्पोर्ट्स मध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या या मुलांच्या भावना या तीव्र आहेत. त्यामुळं आगामी काळामध्ये आता भारत पाकिस्तान सिरीज होणार का? T20 वर्ल्ड कप असेल, 15 ओव्हरचा वर्ल्ड कप असेल, यामध्ये पुन्हा जर असे सामने झाले तर पुन्हा असे सवाल उपस्थित होतील का? प्रश्न राजकारण यावरून सुद्धा पेटू शकतं. तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमच्या नेमक्या भावना काय आहेत हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कॅमेरामॅन सिद्धेशसोबत मी आतिक, शिवाजी पार्क, मुंबई.